तर मी कालच हा एसर एस्पायर गो 14 बाय केलेला आहे आणि माझं बजेट होतं जवळजवळ 50,000 ते 60,000मध्ये. आणि ह्या बजेटमध्ये मी इंटेल i5 अल्ट्रा जो प्रोसेसर आहे, न्यू प्रोसेसर, तो बघत होतो. बघा, नॉर्मल i5 प्रोसेसर वेगळे असतात आणि i5 अल्ट्रा जे नवीन आले ते वेगळे असतात. जे अल्ट्रा प्रोसेसर आहेत इंटेलचे, त्यांचा बॅटरी बॅकअप चांगला आहे आणि परफॉर्मन्स देखील त्यांचा चांगला आहे. आता याच्यामध्ये जवळजवळ 14 कोर्स आहेत, ठीक आहे. IPS डिस्प्ले आहे लॅपटॉपमध्ये. नंतर सिंगल ग्रे कलर आहे, त्याच्यामुळे कलर चॉईस तर मला नव्हती. विंडोज 11 आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण हा विंडोज लॅपटॉप बाय करण्याचं, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे मॅकबुक आहे, पण तरी पण मी हा घरी एक लॅपटॉप बाय केलेला आहे. आणि याच्यामध्ये विंडोजचे जे आपले मायक्रोसॉफ्टचे जे सॉफ्टवेअर्स आहेत सगळे, ते सगळे सॉफ्टवेअर्स याच्यामध्ये फ्री आहेत. म्हणजे एक्सेल शीटपासून PPT सगळे याच्यामध्ये लाईफ टाईम फ्री आहेत. नंतर याची रॅम आणि रॉम किती आहे बघा, तर याची रॅम आहे 16 GB आणि याचा जो स्टोरेज आहे तो 512 GB आहे आणि SSD स्टोरेज आहे, त्याच्यामुळे तो एकदम फास्ट स्टोरेज आहे, त्याची काही चिंता नाही आहे. आणि आपण एक्सटर्नली सुद्धा याला स्टोरेज जो आहे तो एक्सटेंड करू शकतो. याच्यामध्ये पोर्ट बघा, HDMI पोर्ट आहे आणि USB पोर्ट आहेत 2. आता USB Type-C पोर्ट आहेत आणि चार्जिंगसुद्धा Type-C पोर्टनेच याची होते. आणि लॅपटॉपचं ओव्हरऑल जर तुम्ही स्ट्रक्चर जर बघितलं तर इथे तुम्हाला पॉवर बटन दिलेलं आहे मध्ये. नंतर याला नमकीज नाही आहेत कारण हा 14 इंच लॅपटॉप आहे आणि वेट पण याचं 2 kgच्या अंडर आहे. एसरचाच लॅपटॉप या आणि नावातच तुम्हाला एसर एस्पायर गो 14 म्हणजे याचं 14 इंच आहे. आता तुम्ही जसा लॅपटॉप ओपन कराल ना, तर इथे खाली थोडीशी स्पेस राहते. तर ते कशासाठी स्पेस दिलेले त्यांनी माहिती आहे का, की इथे तुमच्या पंखा आहे खाली. तर पंखा जेव्हा तुमचा असा त्याला खाली स्पेस राहते बघा थोडी, तेव्हा एअर पास व्यवस्थितपणे होते. कारण एकदम फ्लॅट असेल तर मग काय होतं की एअर ब्लॉक होऊ शकते. बाकी लॅपटॉपबद्दल बोलायचं झालं तर Wi-Fi 6 आहे याच्यामध्ये, एकदम फास्ट आहे. आणि आता आपण प्राइसिंगबद्दल बोलूया. ह्या प्राइसिंगमध्ये म्हणजे 60,000च्या अंडर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच ब्रँडकडून हे स्पेसिफिकेशन भेटणार नाही. अल्ट्रा i5 आणि 16 GB 512 GB. HP च्या बाजूच्या स्टोअरमध्ये मी गेलो होतो, तिथे मला जवळजवळ 73,000 जात होता. हा मला पडला 56,000 टोटल लॅपटॉपची प्राईस. 59,000 रिलायन्स डिजिटलवर प्राईस आहे आणि 5% त्यांचा 3,000 डिस्काउंट मला भेटला. कार्ड डिस्काउंट ICICI क्रेडिट कार्डवर फुल स्वाईपवर. EMI मी घेतलं नाही, EMI चे तुम्हाला माझे चार्जेस वगैरे पडतात. आणि हा लॅपटॉप ॲक्च्युली मी 2 महिन्यापूर्वी बाय केला असता, माझ्या कलिगने बाय केला. तिला ह्या लॅपटॉपसोबत भरपूर ॲक्सेसरीज भेटल्या, म्हणजे 32 GB पेन ड्राईव्ह वगैरे असं, नंतर माऊस कीबोर्ड, कारण त्यावेळी गुढीपाडवा होता आणि सेल चालू होता. त्यानंतर हा लॅपटॉप जो आउट ऑफ स्टॉक झाला, मला पुण्यात भेटला नाही, मुंबईमध्ये पण मी शोधला. मुंबईमध्ये विवियाना मॉलमध्ये फक्त एका स्टोअरमध्ये अवेलेबल होता, बाकी कोरम वगैरे कुठेच अवेलेबल नव्हता. विजय सेल्समध्ये पण सगळीकडे आउट ऑफ स्टॉक आहे हा लॅपटॉप. मे बी ते पुढचा व्हर्जन लॉन्च करणार आहे, त्याच्यामुळे आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. आणि या लॅपटॉपची डिमांडसुद्धा खूप आहे. तुम्ही डेल, HP, Asus i5 अल्ट्रा जर प्रोसेसर बघाल, 16 GB 512 GB, सगळे तुम्हाला 70,000च्या वर पडतील. आणि मी एक्सटेंडेड वॉरंटीसुद्धा घेतली. एक्सटेंडेड वॉरंटी घेतली मी 7,000 मी एक्स्ट्रा भरले आणि एक्सटेंडेड वॉरंटीवर त्यांनी मला 2 इयर्सवर 2 इयर्स फ्री दिले. म्हणजे आता माझी 1 इयरची आपली ब्रँडची वॉरंटी झाली आणि 4 वर्ष एक्स्ट्रा वॉरंटी रिलायन्स डिजिटलकडनं, टोटल 5 इयर्सची वॉरंटी झालेली आहे. तर ओव्हरऑल मला जसा लॅपटॉप पाहिजे होता, ज्या प्राईस स्पेसिफिकेशनमध्ये पाहिजे होता, तो मी शोधला आणि घेतला. 15 ऑगस्टपर्यंत वाट पाहिली असती तर अजून मला याच्यावर मे बी काही डिस्काउंट भेटले असते. बट कसं असतं, गरज असते आपल्याला तेव्हा वस्तू आपण वेळेवर घेतलेली कधी पण बेटर असते.